अजित पवारांची नाव न घेता शरद पवारांवर टीका। मी 60 वर्षांचा झाल्यावर भूमिका घेतली, काहींनी 38व्या वर्षी वसंतदादांना मागे सारलं, अजितदादांचा हल्लाबोल। सुनील केदार यांची आमदारकी रद्द, विधिमंडळाची अधिसूचना जारी। जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी केदार यांना 5 वर्षांची शिक्षा, सध्या रुग्णालयात उपचार सुरू। मुंबईच्या आझाद मैदानात 26 जानेवारीपासून जरांगेंचं आमरण उपोषण, 20 जानेवारीला अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार। मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक, मराठा समाजाच्या भावना कोर्टात मांडू, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। तर विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवू, फडणवीसांचं आश्वासन। बावनकुळेंचा व्हिडिओ बडगुजर यांनी दिला नाही, राऊतांचं स्पष्टीकरण। तर मकाऊचा व्हिडिओ चर्चेत आल्यानं बडगुजर यांच्यावर कारवाई, राऊतांची टीका। सलीम कुत्तासोबतच्या पार्टीचं भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून आयोजन, संजय राऊतांचा आरोप। व्यंकटेश मोरेचा फोटो दाखवून चौकशीची मागणी। अडीच वर्षातील घाण साफ करणार, वरळीतील स्वच्छता मोहिमेदरम्यान मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर घणाघात। तर 2024ला कुणाची घाण साफ होईल हे लवकरच समजेल, राऊतांचा पलटवार। नागपुरात 28 डिसेंबरला काँग्रेसची तैयार है हम सभा, सभेत लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार। केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून कुस्ती महासंघाची मान्यता रद्द, कुस्ती महासंघाचे नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंग निलंबित। छत्रपती संभाजीनगरमधील धर्मांतराप्रकरणी 6 जणांची चौकशी, केंद्रीय यंत्रणांकडून तपासाला वेग। ओसामाच्या संपर्कात असलेल्या स्थानिकांचा शोध सुरू। सलग सुट्ट्यांमुळे राज्यभरातील पर्यटन स्थळं फुलली, कोकणातील समुद्र किनारे गड किल्ल्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।